सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व देवांचा एकच परमेश्वर, सर्व जगांचा देवांचा एकच परमेश्वर। ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपाद स भूमी विष्णुर्ते दशांगुलम। यास नमस्कार करून आजचं 69वे प्रवचन सुरू करीत आहोत। या प्रवचनाविषयी फार महत्त्वाचा आणि चांगला आहे। भगवान कल्की दत्त पूर्णावतार महासत्ता बनणार, स्वर्गीय आकाशवाणीमुळे हे नाव दिलेलं आहे आणि तेच नाव कायम राहून आजचे विषय वेगवेगळे असणार आहेत। दादा आपण वाचन करू आणि मग सुरू करू। ओम अभिते मधुना पयम अथर्वाणाः शेषयु देवं देवं यदयु। हे सोमा परमेश्वरा, अथर्वेदी परिपूर्ण याचक, परिपूर्ण यज्ञ करते, तुला परिपूर्ण दिव्य व परिपूर्ण देवांना अर्पण करण्यास योग्य असा सुमधुर मधुर व अतिशय गोड दुधात योग प्रमाणात योग्यरीतीने मिसळतात आणि मगच ते मिश्रण देवांना अर्पण करण्यात येते। आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हा जो सोमरस आहे, या सोमरसामध्ये दूध दही टाकायचं आणि ते एकजीव करायचं आणि ते द्यायचं। पूर्वी तर पण अशी होती, त्यावेळेला काही मशीन नव्हत्या, मग काय करायचे, ते भलं मोठं दगडाचं उखळ तयार करायचं, जवळजवळ रांजणासारखं 5, 2, 3, 3 फूट उंच। त्यात एक दगडाचं खूप मोठं मुसळ असायचं आणि त्याने कुटायचा मग तो सोमरस, ऊसाचा रस कुटायचा, कांद्या कुटायचा, कुटून 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 त्याचा भुगा करायचा आणि मग ते पान त्याचं बाहेर काढून ते गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर गाळायचा रोखडीमधून म्हणजे मेंढीच्या, त्याच्यामुळं तो अतिशय शुद्ध राहायचा आणि पारदर्शक तयार होता। आणि ह्या सोमरसाचा रंग हिरवट आहे, हिरवट, हा हिरवट रंगाचा सोमरस आहे। त्या सोमरसाचं शास्त्र असं आहे की त्या अथर्वेदी जे ऋषी आहेत, ऋग्वेद अथर्वेदी याचक जे आहेत, यज्ञकर्ते आहेत, ते दिव्य व देवांना अर्पण करण्यास योग्य असा मधुर दूध, मधुर सोमरस तयार करतात। त्याचं कारण काय, सोमरस म्हणजे काय बा, तर सोमरस शास्त्र असं आहे, ज्या वेळेस ब्रह्मदेवाने सृष्टीला आरंभ केला त्यावेळेस त्यांनी सगळे देव छंद आणि स्वरातून निर्माण केले आणि त्यांना सोमरस दिला, कंदमुळे दिला आणि त्यांचा जीवन त्यांचं हालचाल सुरू केली। तेव्हा सगळ्या देवांनी आणि जीवांनी विचारलं ब्रह्मदेवाला की देवा तुमची आमची भेट कधी होणार, आम्ही आता इतकं लांब जाणार म्हणजे। तर ब्रह्मदेवाने सांगितलं हा जो परमात्मा आहे, सहस्र शीर्षा पुरुषा, ज्याला अनंत शरीर, अनंत डोळे, अनंत कान, अनंत पाय, अनंत हात आहेत, त्याच्यापासून जो प्रकाश येतो तो प्रकाश तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्यापासून जर तो प्रकाश निघून जर तो देवापर्यंत आला तर तुम्हाला हा परमात्मा मी किंवा सगळं काही दिसेल, एकमेकांशी बोलू। जसं आता टीव्हीचा शोध लागला अलीकडं, तर पूर्वी वेदामध्ये या टीव्हीची विद्या सांगितलेली होती। कसे सोमरस प्याला
की माणसाचं शरीर टीव्ही सारखं बनायचं दिव्य दृष्टीने, आणि देवांचं शरीर सोमरस पेल्यानंतर तसं बनायचं. म्हणजे दोघांचं शरीर अमृतासहित एकरूप झालेलं आहे. आणि मग देवांचा प्रकाश आला का त्या साधकावर पडायचा, आणि त्या साधकाचा प्रकाश जो अभ्यासक आहे त्याचा प्रकाश देवावर पडायचा. दोघांचं संभाषण व्हायचं, जसं आपण मोबाईलवर बोलतो असं. म्हणजे टीव्हीचा शोध, मोबाईलचा शोध, ही जी गूढ विद्या आहे ही वेदामध्ये सांगितलेली आहे. जगात प्रथमच देवांच्या आणि मानवाचा संबंध, जीवांसंबंध यायचा असेल तर ब्रह्मदेवाने सांगितलं जीव सगळ्यांना की आम्ही सोमरस पिऊ, अमृत पिऊ, तुम्ही सोमरस प्यायचा आणि आम्हाला पण द्यायचा, म्हणजे आपली आणि तुमची भेट पूर्ण होईल. म्हणजे ज्याप्रमाणे टीव्हीत आपण दिसतो, फोटो पाहतो, पण कॅमेरा मोबाईलमध्ये आपला फोटो दिसतो, तुमचा फोटो मला दिसतो, माझा फोटो त्या मोबाईलवाल्याला दिसतो, आणि आपण दोघं संभाषण करतो. तशा प्रकारचं हे ज्ञान जे आहे हे वेदामध्ये पूर्वी दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाचा उपयोग कायम समाजात राहावा, टिकून राहावा म्हणून देवाने सांगितलं की सोमरस पेल्याशिवाय ही विद्या, ब्रह्मविद्या, सांकेतिक विद्या टिकणार नाही. लेसर किरणासारखी जी विद्या आहे ती टिकणार नाही. ते टिकवायचे असेल तर सोमरस पेलं पाहिजे. मग सोमरस पिणारे जे साधक आहेत, क्रतू, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा, वशिष्ठ, मरीची आणि हे 7 ऋषी, ध्रुवतारा आणि 88,000 ऋषी जे आहेत, 33 कोटी देव हे सोमरस पितात. त्यामुळं देवांचं शरीर संबंध आणि आपले संबंध जवळ येतात. मोबाईलसारखे मोबाईलची बॅटरी चार्जिंग केली तर तिकडचा आवाज आपला ऐकू येतो, आपला आवाज तिकडे जातो. तशा प्रकारे आपलं जे शरीर आहे ते शरीर देवांना पाहण्याकरता पवित्र बनवलं पाहिजे. अमंगळ खाल्ल्यानंतर ते पवित्र बनत नाही, भूतियान मार्गात ते पवित्र बनत नाही, गांजा, दारू ते होत नाही. नंतर वरण भात आमटी पितृदेवतामध्ये शुद्ध देवाचं दर्शन होणे अवघड आहे. आणि फळांचा रस, ज्यूस प्यायल्यानंतर दूध, म्हणजे आपल्या आश्रमामध्ये आपण आतापर्यंत हजारो भाविकांनी आपल्याला दूध पिऊन फळं खाऊन साधन केले आहे, प्रवचन केले आहे, म्हणजे उपवास केलेले आहेत, पारायण ग्रंथाचे ते केले, त्यांना अनुभव आलेला येत आहे. कारण का अनंत कोटी मैलावरती आपला मोबाईल आहे आणि इथं आपण बसलोय, त्यामुळे आपण ह्या मोबाईलवरून तिथं बोलू शकतो, तो मोबाईल आपल्याला बोलू शकतो, आपलं चित्र दाखवू शकतो. त्याप्रमाणे ही जी विद्या आहे ही विद्या पूर्वी वेदामध्ये सांगितलेली आहे. तिचं जे माध्यम आहे ते सोमरस आहे. सोमरस पिल्यानंतर तुम्ही जर समजा 40 दिवस, वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष किंवा सोमरस पेला तर तुम्हाला असं आहे का आपलं शरीर आता योग्य होत चाललेलं आहे. देवाला पण सोमरस द्यावा लागतो. तर त्या काही लोकांना असा प्रश्न विचारला की सोमरस किती द्यायचा देवाला, तर त्यावेळेस आपलं अमृत मंथने स्वयंभू ईश्वराचा महाकल्की दत्तात्रय महाराज आहे, इथं महागणपती स्वयंभू प्रगटले आहेत. त्याच्यातून गणपती प्रगट झाले, म्हणाले की एका देवाच्या मंडळाला 3.5 लिटर सोमरस लागतो. गणपती महाराज काय म्हणले, एका मंडळाला 3.5 लिटर सोमरस लागतो. आता गणपती मंडळाला 3.5 लिटर, ब्रह्मदेवाच्या मंडळाला 3.5 लिटर, विष्णू मंडळाला 3.5 लिटर, शंकराच्या मंडळाला 3.5 लिटर, नंतर इंद्र देवाचा 3.5 लिटर, दत्त देवाला 3.5 लिटर, आणि जे विश्वरूप विराट रूप देव आहे त्याला 3.5 लिटर. म्हणजे किती झालं सगळं, म्हणजे किती झालं
10.5 लिटर झालं का जास्त झालं तर सांगायचा मुद्दा असा आहे की 2 7 14 लिटर झालं. 7 लिटर हे 7 लिटर म्हणजे 14 6 7 7 3 7 7 झालं ते 7 14 झालं. 14 लिटर म्हणजे जवळजवळ 6 जे आहे 7 म्हणजे या सगळ्याला 3.5 लिटर सोमरस पाहिजे. आणि जेव्हाला 3.5 लिटर झालं तर मानवाला पण 3.5 लिटर पाहिजे. कारण का तो एकदम नाही प्यायचा. तो दररोज 50 ग्रॅम जर तुम्ही 50 ग्रॅम जर रस प्यालात तर जवळजवळ तुम्हाला 70 दिवसामध्ये 3.5 लिटर दूध 3.5 लिटर सोमरस तुमच्या शरीरात उतरण आणि त्याचा प्रकाशमय होईल. कारण सोमरसाचा प्रकाश पडतो आणि होम हवनात जेव्हा आपण सोमरस सोडवू तेव्हा तो प्रकाशमय बनून हे गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, दत्त आणि विराट रूप हे सगळेजण आपल्या ग्रुपमध्ये आपल्या चौधून ते सोमरस पितात. आणि मग त्या सोमरस पिऊन झाल्यानंतर जो परमात्मा आहे सहस्र शीर्षा पुरुषा त्याच्या शरीरात जे अमृत आहे आणि सोमरस आहे शक्ती आहे तर त्याचा प्रकाश आपल्याकडे येतो. त्याचा प्रकाश आपल्या शरीरात पडतो. आपला प्रकाश देवाच्या प्रसाद पडतो. मग एकमेकांच्या संभाषण होतं. बॅटरी लावली समजा आंब्या झाडे त्या आंब्या झाडावर पडणार किंवा पुढं माणूस व्हाय तेवढा दिसणार. त्याने चुकून बॅटरी लावता आपण पण तसे त्याला दिसणार. म्हणजे अशा दृष्टीने हे जे लेसर किरणाची पद्धत आहे त्या किरणाला पवमान सोमा या नावाने किंवा सोमा किरण या नावाने ओळखले जातात. पवमान सोमा किंवा हे सोमरस किरण जे आहेत हे देवापर्यंत पोहोचतात आणि देव चुकडून बोललो आपलं ऐकू येतं, आपण बोललो ऐकू जातं. आता या ठिकाणावरून ध्रुव तारा 433 प्रकाश वर्ष अंतरावर दूर आहे. ह्या ताऱ्यावर जाण्याकरता जर प्रकाश सोडा आपण प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर तर कितीतरी हजार वर्ष लागतील तेव्हा आपण तिथं प्रकाश तिथं पोहोचन. परंतु याच्यापेक्षा अतिशय वेगवान मनापेक्षा अतिशय वेगवान दिव्य देवांना प्रकाशमय करणार आणि मानवाला प्रकाशमय करणार एकच रामबाण म्हणजे सोमरस. फळांचा रस, उसाचा रस, नंतर आंब्याचा रस, नारळाचा पाण्याचा रस. आता नारळाच्या खोबऱ्यापासून दूध तयार होतं. सोयाबीनच्या बियापासून दूध बनतं. अशा प्रकारचे अनेक शेंगदाणे वगैरे असे काही पदार्थ आहेत की त्यांच्यापासून दूध बनतं. परंतु खोबऱ्यापासून जे दूध बनतं त्या दुधावर साई येते आणि तूप पण निघतं. सोयाबीनच्या पासून दूध बनतं त्याच्यावर पण साई येते, तूप निघतं. गायीच्या दुधातून तूप निघतं. त्या तिन्हीमध्ये फरक आहे. कारण गायीच्या दुधात स्निग्ध पदार्थ आहेत तर या ठिकाणी जो सोमरस आहे फळांचा, नारळाचा, उसाचा आणि आमरसाचा हे स्फटिकमय आहे. आणि स्फटिकमय असल्यामुळे हा सोमरस सगळा कायम टिकणार आहे. हा सोमरसचा प्रकाशाचा रूपांतर झाला प्रकाशामध्ये. मग तो सोमरस देवांच्या शरीरात उतरतो. देवांच्या शरीरात उतरला, इंद्र, गणपती, 33 कोटीचा उतरला की त्यांचं शरीर प्रकाशमय बनतं. आणि हा सोमरसचा प्रकाश जो आहे तो शरीरातून देवांच्या कधीच नष्ट होत नाही, तो कायम राहतो. म्हणून हा सोमरस जो आहे तो देवांशी बोलणे आणि देव आपल्याशी बोलणे, देवाची आपली भेट होणे, साक्षात्कार होणे असा प्रश्न आहे. 7 ऋषी आणि 88,000 ऋषी जे आहेत, 33 कोटी देव आहेत.
ब्रह्मा विष्णू महेश आहे. गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, दत्ताडी, विराट, ही 7 केंद्र आहेत. ह्या 7 केंद्राचे 7 गट आहेत आणि या 7 गटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. तो एका केंद्राला 3.5 लिटर एवढा सोमरस लागतो. आता सोमयाग चालतो, त्या ठिकाणी सोमयाग चालतो म्हणजे होम हवन चालतं. जसं आपण होमात तूप सोडतो तशा प्रकारचं ह्या सोमरसामध्ये दूध, दही, नंतर लोणी, नंतर मोळाचे मध, असे काही पदार्थ तयार एकत्र करून पंचामृतासारखे मग गायत्री मंत्र म्हणतात. विश्वामित्र ऋषी सविता देवता ग सविता देवता ग छंद षडजा स्वरा ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तम इदं नमः. आता याच्यातून 2 भाग आहेत. तुम्ही जर स्वाहा म्हणून थांबलात तर सोमरस सगळा राक्षसांकडे जाणार आहे. पण राक्षस हा सोमरस पेत नाही, लक्षात ठेवा. कारण हा पेल्यावर ते लगेच मारतात. आणि देवांकडे स्वाहा दत्तम इदम न म्हणल्यावर देव लोकांना देवा हे कल्याणकारी सोमरस तुम्हाला पाठवलं, तुम्ही ग्रहण करा असं म्हणलं जातं. त्यामुळे देवाला लाभ प्राप्त होतो. तर हा सोमरस पेल्यानंतर देवाशी आपण संबंध साधतो, बोलू शकतो. मग आता देवाचा जो सहस्र शीर्ष पुरुष परमात्मा आहे त्याच्याकडून जो प्रकाश निघतो ब्रह्मदेवाला मिळतो आणि जे काय सगळे देव आहेत त्यांना मिळतो आणि त्यांच्याकडून मग आपला जो देव परमात्मा दिसायला लागतो. पण आपण जर जेव्हा सोमरस भरपूर पिऊ 3.5 लिटर तेव्हा आपण देवांना दिसू लागू. कारण आपलं शरीर देवांना दिसण्या इतकं पवित्र बनलं पाहिजे. तर आपलं शरीर आंधळ, भूतियान मार्गन पितृयान मार्गन यातच गुरफटलेले. वरण भात खा, आमटे खा, भात खा, अमुक खा, तमुक खा, याच्यात गुरफटले. तर परमेश्वर संबंध साधायचा म्हणजे आपला फळं खाल्ली पाहिजेत, उत्कृष्ट साधना केली पाहिजे, देह शुद्ध करून भजनी भजावे. आता आपला देह शुद्ध आहे का अशुद्ध याचं गणित म्हणजे आपल्याला गायीचं उदाहरण घ्यावं लागेल. गायला आपण कांदा चारायचा आणि दूध काढायचं, त्याच्या दुधाचा उग्र वास यायला लागतो. नंतर काय असेल पुन्हा गायला हिरवा चारा घालायचा, मका काढवर आणि तिचं दूध काढायचं. मग ते जरा थोडंसं मध्यम चवदारमध्ये रजगुणी वाटतं. पण जेव्हा गायला आपण पुन्हा गोसाचा रस पाजू तेव्हा गायीचं दूध म्हणजे अतिशय अमृतासारखं पवित्र आणि गोड लागतं. तशा प्रकारचं आपलं जे शरीर आहे जर तुम्ही वाकडं तिकडे खाल्लं तर त्या गायीच्या पहिल्या शरीरासारखी तुमची अवस्था होती. जेव्हा तुम्ही वरण भात आमची शाकाहारी बांधता तेव्हा 2 नंबरच्या अवस्थेसारखी गायीच्या अवस्था शरीर होतं. जेव्हा तुम्ही उसाळ रस फळांचं दूध प्याता तेव्हा गायीचं 1 नंबर शरीर जे तयार झाले दूध देणारं तसं तुमचं शरीर बनतं. म्हणजे इतकं पवित्र बनल्यानंतरच आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो, तशी करू शकत नाही. गप्पा मारून देव भेटत नाही. तुम्ही म्हणता मी देवाचं नामस्मरण करतो, देवाचं नाव घेतो, परंतु देवाने तुम्हाला जे दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला देव भेटणार नाही, देव दिसणार नाही. तुम्ही देवाची भक्ती करणार, तुमची कामं होणार अदृश्य रूपाने. तर देवाकडून 2 किरण येतात, दृश्य आणि अदृश्य. अदृश्य किरण आपल्याला सतत चालू असतात म्हणून आपण वर्षा लेवलला येत जातो. तुम्ही उपास धरला किंवा फळं खायला सुरुवात केली म्हणजे तुमचं भूतियान मार्ग बंद होणार
पितृ मार्गातून बाहेर पडणार, मग तुम्ही येणार देवयान मार्गामध्ये, ब्रह्मयान मार्गात येणार. मग देवाचे संबंध, स्वर्गात कुठं काय आहे, तिथं काय व्यवस्था आहे, आपला नंबर किती आहे, कोणत्या रूममध्ये लावला आहे, तिथं कोणत्या भागात ठेवला आहे, आपला सुखसोयी काय आहे, ते सगळं तिथे गेल्यानंतर ते प्राप्त होत. या दृष्टीने हा सोमरस जो सांगितला आहे तो सोमरस पिण्यासाठी आणि देवाला पाहण्यासाठी केलेला आहे. हा दररोज माणसाने प्यायला पाहिजे. सनापवस्वम शम गवेशम जनायशम पर्वतेशम राजेन औषधिव्या. हे तेजसी स्वमा परमात्मा, आमच्या सगोधनाला सुख होण्यासाठी, परिपूर्ण सुख होण्यासाठी तू सोमवल्लीपासून त्वरित बाहेर पड व सतत वाहत राहा. आता ऊस आहे, ऊस म्हणजे सोमवल्ली, आणि हा सोमवल्ली म्हणजे हा रस भरलेला आहे. आणि जेव्हा आपण ते त्या टिपरे चारकात घालू किंवा कुटू गाळून काढू, तेव्हा त्याच्यातून तो सोमरस बाहेर पडतो. हा सोमरसाचा जो रस आहे, चौथा आहे, किंवा काही सोमरस गायांना पाजला जातो. हा सोमरस जेव्हा गायांना पाजला जातो तेव्हा गायांच्या शरीरातून जे दूध येतं पुढच्या वेळेस ते अमृतमय निघतं. काय साधू असे आहेत, गायला सफरचंद खाऊ घालतात, फळं खाऊ घालतात आणि त्यांचं दूध काढून साधना करतात, पितात, साधना करतात. तर अशा दृष्टीने हा सोमरसाचा उपयोग आता भारतामध्ये अशा प्रकारचे बरेच महान साधू आहेत. गायला सफरचंद, फळं, दूध देऊन, रस देऊन त्यांचं दूध काढतात आणि ते दूध पितात, त्यामुळे त्यांचं कल्याण होतं. पण आपलं कल्याण होण्याकरता आणि आपलं शरीरातील सगळ्या गोष्टी समतोल राहण्याकरता आपल्या शरीराची ठेवण मजबूत पाहिजे. डोक्याची कवटी ही जर वाकडी तिकडी असन तर आपला ईश्वर प्राप्ती कधीच होणार नाही, देव दिसणार पण नाही. कारण आपला जो मेंदू आहे 36,000 केंद्राचा, ती केंद्र समतोल पडलेली नाही, तिरकी वाकडी तिकडी शरीरात झालेली आहेत मेंदूत. त्यामुळे ईश्वर प्राप्तीचे संदेश आपल्याकडे येत नाहीत. ती वाकडी झालेली हाडं, हातापायाची वाकडी झालेली हाडं, पाठीचा मानका वाकडा झाला आहे, माकड हाड वाकडं झाले, म्हणजे कुंडली जागी होऊ शकत नाही, ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. सगळी मोठी अडचण दूर होण्याकरता सोमरस प्यावा लागतो. सोमरस प्याल्यानंतर आपल्या डोक्याची कवटी आहे, हाड आहेत, ती नारळासारखी अगदी गोल शुद्ध तयार होतात. त्याप्रमाणे शिरा शुद्ध तयार होतात, शुद्ध रक्तवाहिन्या तयार होतात, अवयव सगळे शुद्ध होतात. आणि हाडं जी आहेत ती सुद्धा वाकडी झालेली हाडं सरळ होतात. पण त्या कोणत्या फळामुळं सोमरस प्यायल्यानंतर? आंबा, केळी, सफरचंद, संत्रे, दुधानंतर ऊसाचा रस, काकडी आणि टमाटो आणि बटाटा, हे जे काही घटक आहेत हे तुमच्या खाण्यात जर सतत आले तर तुमची डोक्याची हाडं, पाठीची हाडं, मणक्याची हाडं समतोल वाकडी झालेली सरळ होतात. त्याला PPM म्हणतात. हे समतोल होतात म्हणजे वाकडी राहत नाहीत. आणि मग आपल्याला आपल्या शरीरातून निघणारे प्रकाश परमेश्वरापर्यंत जातात. परमेश्वराकडून आलेले प्रकाश आपल्यापर्यंत येतात. आपण त्यांना काय प्रश्न विचारू शकतो, ते आपल्याला काही प्रश्न विचारू शकतात, एकमेकांची देवाणघेवाण होते. आणि मग एखादा आपण ग्रंथ लिहायला घेतला, वाचायला घेतला, तर स्वर्गात जे देवाकडे सगळं वाङ्मय आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपपुराणे आणि अजून उपनिषद, असं जे काही आरण्यक वगैरे आहे सगळं देवाकडे आहे स्वर्गात.
मग तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला इंद्रदेव काय खातो, कसं राहतो हे ज्ञान पाहिजे. मग तिकडून लगेच उत्तर येणार, इंद्रदेवाला सोमरस आवडतो, सोमरस ऊसामधून निघतो, पांढरसात निघतो. परंतु हा सोमरसाचा संदेश तिकडून येण्याकरता आपला मेंदू आणि डोक्याची कवटी शाबूत पाहिजे. ती वाकडी होता उपयोगाची नाही. जर ती वाकडी झाली तर ते कार्य शरीराचं आपलं व्यवस्थित चालू शकत नाही, बंद पडतं. म्हणून ही हाडं मजबूत व्हायला पाहिजेत. याच्याकरता सोमरसाची गरज आहे. प्रत्येक माणसाचं आता हाडं दुखतात जगामध्ये, काय ना काय कारणात दुखणारच, काय ना काय होणारच. आणि मग त्याला ईश्वर प्राप्ती होण्यासाठी वाकडी तिकडे हाडांची गरज लागते, ती होत नाही सरळ. आरसा जर वाकडा तिकडे असेल तर आपलं तोंड दिसत नाही. त्याप्रमाणे आपली हाडं जर वाकडी तिकडे मेंदूजवळ झाली तर परमेश्वराचं खरं स्वरूप आपल्याला ओळखता येत नाही, दिसत नाही. मग हे याला पुरावा काय तुमच्याकडे? बाबा आपल्या सोमरस शरीरात परिपूर्ण आलेला आहे आणि आपली हाडं सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण अवयव वाढलेले शरीरातले. तर आपले हे जे ECG आहे 6 बटन आहेत. व्होल्टेज नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे जर 6 नंबरचे व्होल्टेज जर समजा 6 mm to 10 mm झाले तर तुमच्या शरीरामध्ये सोमरसाचं अस्तित्व 60% ते 100% आहे. आणि मग तुमच्या शरीरातली हाडं जी आहेत ती मजबूत आहेत, त्यांची हाडं दुखत नाहीत, व्यवस्थित आहेत, हे त्याच्यावर कळतं. समजा तुमचं माकड हाड वाकडं झालं असेल पाठीच्या मणक्यातलं, तर कसं ओळखणार? व्होल्टेज नंबर 1, 1 नंबर जो व्होल्टेज आहे त्याचा कार्डिगम आपण काढला, तो जर 6 mm 10 आला तर आपलं पाठीचं माकड हाड जे आहे ते 100% यशस्वी चांगलं आहे. ते जर आधी कोणी निघालं तर 50% हाड वाकडे झाले, 50% चांगलं आहे. थोडासा देवाचा अनुभव येतो, पुढे येतच नाही. त्याच्यानंतर जर समजा 1 नंबरचं व्होल्टेज जर वाकडं निगेटिव्ह झालं तर माकड हाड पूर्णपणे कामातून गेलं किंवा कुजलेलं आहे, त्याच्यापासून शरीराला धोका आहे, त्याच्याकरता डॉक्टर इलाज करणं आवश्यक आहे. तर म्हणजे आपलं शरीर जे आहे हे परिपूर्ण अवयवाने आहे की नाही, हे 6ही बटणं पॉझिटिव्ह आले पाहिजेत, 6 mm ते 10 mm. मग तुमच्या शरीरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे. सोमरस परिपूर्ण शरीरामध्ये भिनलेला आहे आणि सोमरसामध्ये जे आपण सोमरसात करतो त्यावेळेस आपल्या सोमरसाचा कुटतो त्याच्यामध्ये आंबा, केळी, सफरचंद, संत्रे, नंतर संत्र्यानंतर ऊसाचा रस, काकडी यांचा समावेश होतो. काकडी सुद्धा फळात धरले जाते, कलिंगड फळात धरलं जातं, खरबूज फळात, वेलीला येणारे काही फळं जे आहे वाळूक वगैरे सुद्धा फळं मानली जातात. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या शरीरात सोमरसाची निर्मिती झाली पाहिजे. मग आपण जो मुख्य परमेश्वर आहे सहस्र शीर्षा पुरुषा रामप्रभूने हनुमंताला आपलं विराट स्वरूप दाखवलं, कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. कारण का? यांना विश्वरूप दिसलं कसं? तर या ठिकाणी मारुतीराया फळं खाऊन राहणार आहे, राम पण कंदमुळे फळे खाऊन राहणार आहे. त्यामुळं दोघांचं शरीर जे आहे ते राममय बनलं आणि मग रामाचं जे शरीरात दिव्य स्वरूप लपलेलं आहे ते त्या हनुमंतरायाला दिसलेलं आहे. रामगीतेमध्ये 1000 श्लोक आहेत, भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत,
ज्ञानेश्वरांनी 9013 श्लोक लिहिले. आपल्याकडून स्वयंपूर्ण कलिकेश्वरी लिहिली गेली. 1,85,000पेक्षा जास्त श्लोक लिहिलेले आहेत. 1-2 खंड प्रसिद्ध आहेत, काय होणार आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सोमरस पेल्यानंतरच तुम्हाला PhD किंवा मोठमोठ्या पदव्या धारण करता येतात. एक जण PhDला बसला तो पासच होईना. माझ्याकडे मला PhD करायची, संशोधनाची नवीन बुद्धी तयार झाली पाहिजे, असं काहीतरी सांगा बुवा. म्हणलं सगळ्या जगात परमेश्वर आहे, ती मला देवाची भक्ती मी रोज करतो. खाता काय? म्हणजे वरण भात आमटी. म्हणलं हे जमायचं नाही. मग इथं फळांचा रस प्यायला पाहिजे रोज, आणि सोमरस म्हणून ग्रहण केला पाहिजे. हे वातावरण किंवा शरीर संतृप्त झाल्यानंतर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. याचं प्रमाण किती? जसं औषध घेतो डॉक्टर, 500 पावरची गोळी, 250 पावरची गोळी, 100 पावरची गोळी, तशा प्रकारची या ठिकाणी सोमरसा किती प्यायला पाहिजे आणि देवाला किती द्यायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सोमरस प्यातो आणि देवाच्या होम हवनामध्ये सोडतो. तो जेव्हा 3.5 लिटर होईल सोडून, आणि आपल्या शरीरात जेव्हा सोमरस पिऊन 3.5 लिटर होईल, तेव्हा आपल्याला ईश्वराचं संदेश येऊ लागतील, संदेश बोलू लागेल देव आपल्याबरोबर. कुठं स्वर्ग आहे, कुठं पाताळ आहे, सगळं ज्ञान होईल, इत्तमभूत ज्ञान होईल. अनंत कोटी ब्रह्मांडात कुठं जीवसृष्टी आहे, कुठं नाही, हे पण ज्ञान इथं समजू. फिरायची गरज नाही. देह शुद्ध करून भजनी भाजावे. तर गायने ऊस खाल्ल्यानंतर तिचं शरीर 100% शुद्ध झालं. तसं तुम्ही सोमरस प्याल्यानंतर तुमचं शरीर 100% शुद्ध झालं. तुम्ही होम हवन केल्यानंतर तो सोमरस देवापर्यंत पोहोचलेला आहे आणि देवाने तो ग्रहण केलेला आहे. अशा दृष्टीने आपण जेव्हा साधना करू त्यावेळेस आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल, तशी होत नाही. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधेले हरी. दिवस म्हणजे प्रकाशने. हा जो प्रकाश आपल्याला मिळवायचा आहे तो सोमरसातून मिळतो. आणि तो सोमरस पांडुरंगाला प्यायला दिल्यानंतर मग पांडुरंग आपल्याकडे पाहतो, आपण पांडुरंगाकडे पाहतो. मग सर्वपता, सर्वता, सर्वपता, सारूप्यता, सायुज्यता, ह्या 4 मुक्ती म्हणजे 4 परीक्षा आपण सोमरस पेल्यानंतर होतो. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. देव काय खातात? सोमरस खातात, सोमरस पितात. म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी झाले. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. जो देव परमात्मा आहे, प्रकाशमान आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मच आहे, त्या देवाला भेटण्यासाठी आपल्याला 4 परीक्षा पास करावं लागतं. आणि देव जे आहे ते देव सोमरस पेले म्हणून ते देव झाले. तुम्ही सुद्धा देव होऊ शकता सोमरस पेल्यानंतर. तुम्ही सुद्धा राक्षस होऊ शकता वाकडं तिकडे खाल्ल्यानंतर. तुम्ही सुद्धा पितर होऊ शकता वरण भात आमटी खाल्ल्यानंतर. तुम्ही सुद्धा देव होता फळं दूध पिऊन. तर अशा दृष्टीने हे सगळी मानवी रचना शरीराचा प्रत्येकाला फायदेशीर आहे. आणि मग आपण नेमकेच भक्ती कोणत्या देवाची करायची आणि कोणत्या देवाला सोमरस द्यायचं म्हणजे आपला विकास होईल हा प्रश्न आहे. तर आपला जो संशोधनाचा मार्ग आहे वेदमंत्र गट, विश्वधर्म लाभ बोर्ड महाविद्यापीठाचा संशोधनाचा भाग आहे. तो असा आहे, पाठीमाग सांगत नाही, मासिकात वाचा. ये बी गणपती म्हणजे आपण ये बी रक्तगटवाल्यांनी गणपतीची भक्ती करून गणपती हवन सोडायचं 3.5 लिटर. आपण मी स्वतः 3.5 लिटर पावपा धरून सोमरस प्यायचा. म्हणजे गणपती महाराज तुम्हाला पक्के प्रसन्न होऊन तुमच्या पूर्वजन्मात सगळं पाप फेटणार.
इथं गणेश गायत्री म्हणणं, गणेश देवता म्हणणं, हे सगळा प्रश्न आधीच. गणकृषी गणपती आणि षडदस्वर असं मंत्र म्हणावं लागतं. तर पुढं आला ओ रक्तगट. ओ रक्त म्हणजे सुदर्शन ही होमांटी जे नाही. आणि जेव्हा होमात आपण 3.5 लिटर होम हवन करू आणि आपण 3.5 लिटर थोडं थोडं पिऊ सोमरस, त्यावेळेस आपलं शरीर जे आहे, देवांचं शरीर जे आहे ना, आपलं शरीर आहे समतोल होतं. आणि त्यामुळं आपल्याला परमेश्वर साक्षात्कार अनुभव येऊ लागतो. घरानुष्टुप छंद गांधर स्वरायचं गावा लागतो. पहिला होता 24 अक्षर, हा 32 अक्षरांचा आहे. तो मंत्र म्हटलं पाहिजे, त्याप्रमाणे साधना केली पाहिजे. अंधश्रद्धा ठेवून भक्ती करू नका. सत्य श्रद्धा डोळे उघडून ठेवून भक्ती करा. डॉक्टरांना सल्ला घ्यावा किंवा आपल्या आश्रमात येऊन पाहा, तुम्हाला अनुभव येईल. पुढाला ये रक्तगट. शिवशक्तीचा प्रतिछंदमान नंतर सर यांना रस प्यायला दिला. रस पेले म्हणजे हवन केले. 3.5 लिटर त्यांचे सगळे मंडळ जेवायला आले. आणि आपण मी थोडा थोडा पिऊन 3.5 लिटर झालं की देवांचं आपलं शरीर संतृप्त होईल, समान. आणि मग त्यामुळे देव आपल्याला दिसतील, आपण देवाला पाहू शकतो. अशा दृष्टीने कार्य, धार्मिक कार्य चालतं. म्हणून सोमरसाला अत्यंत मौनाचा आहे, महत्व आहे. आता रक्तगट सूर्यनारायण देवता आहे. पंक्ती छंद पंचम स्वर आहे. आणि याचा जो सोमरस आहे तो सफरचंद, तो आहे काजू आणि सीताफळ याच्यापासून तयार केलेला सोमरस शक्य ह्या बॅटरी चालतो. म्हणजे या ठिकाणी पंक्ती छंद पंचम स्वर जो आहे तो बदाम चालतो. म्हणजे या स्वर जो आहे, छंद आहेत. आणि देव जो आहे तो इंद्रदेव आहे. त्या इंद्रदेवाला जेव्हा 3.5 लिटर सोमरस दिला जाईल होम हवनातून, आणि जर देव आले प्रसन्न पेढीचं आपलं भाग्य समजायचं. पण आपल्याला सुद्धा देवासारखं शरीर बनवायचं आहे. मग आपण ते 3.5 लिटर सोमरस थोडं थोडं पिऊन पूर्ण करायचं. हा कोर्स पूर्ण झाला, देवाला 3.5 लिटरचा कोर्स पूर्ण झाला की तुमचे देवाची प्रत्यक्ष भेट होऊ शकते. भेटतो देव, स्वप्नात नव्हे, प्रत्यक्ष. वज्र कवचधारी देव भेटतात. आणि आपल्या ज्यात देव दिसतात स्वप्नात, ते वायुरूप आहेत, प्रकाश रूप आहेत. पण जे प्रकाश रूप स्वयंप्रेरित आहेत त्यांचं शरीर वज्र कवचमय आहे. आणि त्या वज्र कवचमय शरीरामध्ये हा सोमरस साठवला जातो प्रकाशमय स्वरूपामध्ये. आणि मग तिथून आपल्याला संदेश येतो, प्रकाश येतो. मग आपण पुन्हा प्रकाश पाठवतो. मग आपल्याला स्वर्गातले देव दिसू लागतात. आपल्या डोळ्यावरचा अंधश्रद्धा पडदा दूर होतो आणि मग आपलं खरं ज्ञान प्राप्त होतं. याच्याकरता आपल्याला सोमरस स्वर्ग सुख मिळवण्याकरता, जेव्हा संबंध साधण्याकरता, आपल्याला पुढं काय होणार ते ज्ञान प्राप्त होण्याकरता सगळं सोमरसावर अवलंबून आहे. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोर नदी गंगा मैया की जय. सर्व विश्वाचा जगाचा अविनाश कधी नष्ट न होणारा जो परमात्मा आहे, ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सहभूषूर्ता दशांगुलांना नमस्कार करून करतो आणि काय प्रवचन संपत चालतो. स्वयंभू विश्वराजा श्रीराम कलकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वं महाशक्तीपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज की जय. कालभैरव की जय. हनुमान की जय. सर्व देवदेव की जय. साधू संतान की जय. मानव समाजाचं कल्याण असो.
हरि ओम दत्त ओम शांती शांती.